नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वडाचे वृक्षच नसल्याने सावित्री समोर धर्मसंकट, बेसुमार जंगलतोडीचा परिणाम. वटपौर्णिमेच्या व्रतासाठी करावी लागणार पायपीट. सत्यवानाचे जीवन नर्सरीतील वडाच्या फांदीवर. महाराष्ट्रात वटपौर्णिमा वटसावित्री व्रत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला कच्चा धागा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रत्येक फेरीला 7 जन्मांची पतीसोबत साथ मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. परंतु कल्याण मुरबाड मार्गावरील सर्वच वडाचे मोठमोठे वृक्ष तोडल्याने या परिसरात वडाचे झाडच शिल्लक नसल्यामुळे आता वटपौर्णिमा कशी साजरी करायची, व्रताचे काय, असे अनेक प्रश्न आधुनिक सावित्री समोर पडले असून बिचाऱ्या पतीचे सत्यवानाचे आयुष्य नर्सरीतील वडाच्या फांदीवर अवलंबून असणार आहे. हा सगळा परिणाम बेसुमार जंगलतोडीमुळे झाला आहे. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. पौराणिक काळात सावित्री आणि सत्यवानाची कथा परिचित आहे. वडाच्या झाडात सत्यवानाला सर्पदंश झाला व त्यानंतर तो सावित्रीला या झाडाखाली जिवंत मिळाला, अशी ती कथा. शिवाय वटवृक्ष हे पर्यावरण समतोल राखण्यासोबतच मानवी आरोग्यासाठी व संस्कृतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे झाड भरपूर ऑक्सिजन व दाट सावली देते. वडाचा चीक जखमा भरून काढण्यासाठी आणि त्वचा विकारांवर गुणकारी ठरतो. वडाच्या पारंब्याचे तेल केस गळती थांबवण्यासाठी व केस काळे दाट करण्यासाठी वापरले जाते. वडाच्या काड्यांचा वापर दात मजबूत करण्यासाठी, हिरड्यांची सूज आणि दातदुखी कमी करण्यासाठी वडाच्या सालीचा काढा किंवा चिकाचा उपयोग होतो. ऑक्सिजन निर्मिती, पक्षी व प्राण्यांचे आश्रयस्थान, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व आदी कारणामुळे या वृक्षाला अक्षय वृक्ष म्हटलं जातं. परंतु सध्या ही परिस्थिती नाही. पूर्वी कल्याण, बिर्ला गेट, धोबीघाट, म्हारळपाडा, वरब, टाटा पॉवर हाऊस, कांबा, वाघेरापाडा, रायते, गोवेली, रेवती ते अगदी मुरबाडपर्यंत जागोजागी वडाचे भले मोठे वृक्ष होते. पण कल्याण मुरबाड रोडचे रुंदीकरणाच्या नावाखाली ही सर्व झाडे तोडण्यात आली. आता केवळ शहाड उड्डाणपूल, टाटा पॉवर, रायते, गोवेली याच ठिकाणी 1-2 झाडे शिल्लक राहिली आहेत. हे अंतर काही किलोमीटर आहे. त्यामुळे शहरातील सावित्रीला या व्रतासाठी पायपीट करावी लागणार आहे. आता झाडच नसल्याने आधुनिक सावित्रीला नर्सरीतील वडाच्या झाडाच्या फांद्या आणून त्याला प्रदक्षिणा घालाव्या लागणार आहेत. यामुळे नवरोबा अर्थात सत्यवानाचे आयुष्य या झाडाच्या फांद्यावर अवलंबून असणार आहे. याचा वन विभाग, पर्यावरण संस्था, संघटना, मंडळ यांनी गंभीरपणे विचार करावा. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. आता मी कल्याण नगर महामार्गावरील रेवती या ठिकाणी उभा आहे आणि एकेकाळी येथे वटवृक्षाचे म्हणजे वडाच्या झाडांचं जंगल होतं. परंतु आता आपण पाहू शकता हा जो मार्ग आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग झालेला आहे. या मार्गामध्ये हे जंगल पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आणि आता काही दिवसांवरच वटपौर्णिमा हा सण येत आहे. हिंदू धर्मामध्ये ह्या सणाला विशेष महत्त्व आहे. याची जर कथा किंवा आख्यायिका पाहिली तर सत्यवान आणि सावित्री हे जेव्हा जंगलामध्ये गेले होते आणि वडाच्या झाडाच्या लाकूड तोडताना सत्यवानाला सर्पदेव झाला होता आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता आणि तो मृत्यू यमदेव नेत असताना सावित्रीने तिच्या सत्वशीलतेची परीक्षा देऊन सत्यवानचा जीव किंवा त्यांचा जीव वाचवला होता, त्यांचं प्राण वाचवलं होतं. तेव्हापासून ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली की या सावित्रीला या वडाची पूजा करण्यासाठी या परिसरामध्ये वटवृक्षच नाही. विकास झाला, परंतु खरंच हा विकास मानवासाठी आहे का किंवा लोकांसाठी आहे का, अशा परिस्थिती निर्माण होते आणि हा विकास मानवी आयुष्य उद्ध्वस्त करणारा भाग ठरू शकतो. या परिसरामध्ये म्हणजे कल्याण असेल, बिर्ला गेट असेल, या परिसरामध्ये एकही वडाचं झाड नाही. केवळ शहाड उड्डाणपूल इथे एक वडाचं झाड आहे. त्याच्यानंतर रायत्यामध्ये 3 आहेत, गोविलीला 1 आहे आणि आपण परिस्थिती पाहू शकता इथे एकही वटवृक्ष नाही. मग आता सावित्री पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे की आपल्या सत्यवानाला वाचवायचं असेल
तर वटवृक्षाची जी 7 फेरे घातले जातात, जन्मोजन्मी हाच पती लाभावा, त्यासाठी त्यांना आता वटवृक्ष कुठे शोधावा लागेल किंवा शोधण्याची गरज आहे. एकतर नर्सरीमधून किंवा वटवृक्षाची एखादी फांदी वगैरे आणून त्याला ते 7 फेरे मारावे लागतील आणि आपल्या सत्यवानाला वाचवण्यासाठी किंवा जन्मोजन्मी हाच पती लाभावा यासाठी त्या वडाच्या फांदीला किंवा त्या पानाला फेरे मारावे लागतील. आजची ही सावित्रीचे पुढे हे मोठं संकट आहे, याचा सर्वांनी विचार करायला हवा आणि खरंच वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. विशेष करून जे वटवृक्ष असतील, पिंपळ असतील किंवा इतर वृक्ष असतील जे वर्षानुवर्षे राहतात त्याची जपवणूक केली पाहिजे, त्याची लागवड केली पाहिजे. वन विभागाने देखील याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला पाहिजे, कारण विकास करा परंतु मानवी आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचा विकास काही कामाचा नाही. मी यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, रेवती, कल्याण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.